महायुतीचं सरकार आल्यास नितेश राणेंना मंत्रिपदाची संधी. सौ नीलमताई राणे. कणकवली तालुक्यातील वरवडे येथील मतदान केंद्रावर नारायण राणे कुटुंबियांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. निलेश आणि नितेश यांचा विजय निश्चित असून यावेळेस महायुतीचं सरकार आल्यास नितेश राणेंना मंत्रिपदाची संधी मिळणार असा विश्वास सौ नीलमताई राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. नितेश आणि निलेश यांनी केलेलं काम त्यांच्या विजयासाठी पुरेसं आहे असं सांगून यावेळी महिला मतदार मोठ्या संख्येनं मतदान करत विजयाच्या हक्कदार होतील असंही त्या म्हणाल्या. दोघांचाही विजय निश्चित आहे, त्यामुळे छान वाटतंय. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलंच तर मग मंत्रिपदासाठी कोणाचं नाव आपणास आवडेल? सरकार आधी येईल हे नक्की 100%, पण आल्यानंतर बघू ना. आता काय वेळ अजून. मागच्या बघितलं तर नितेश राणेंचं नाव थोडंसं हुकलं होतं, पूर्ण झालं होतं तरी सुद्धा संधी हुकली. ह्यावेळेस आहे संधी असं मला वाटतं, पण आधी 23 तारीखला मतदान हे रिझल्ट येऊ दे, त्याच्यामध्ये युतीचं सरकार आलं तर नक्कीच नितेशचा नंबर असेल असं मला वाटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर महिलांची संख्या मतदारांची जास्त आहे. महिला मतदारांसाठी आपण स्वतः वैयक्तिक संपर्क साधला आहे. काय फरक पडेल वाटतं? खूपसा फरक पडेल, कारण महिलांची संख्याच आपल्या जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे महिलांचं, प्रत्येक महिलेचं मत हे निर्णायक असणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा गावागावात गेलो आहे मतदान म्हणजे निवडणुकीच्या प्रचारार्थ, त्यावेळी मी जेव्हा होते तिथे महिलांची अगदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस महिला जास्त प्रमाणात पुरुषापेक्षा मतदान करतील. तेवढं आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं आहे की आमचं काम या दोघांचं आणि राणेसाहेबांची साथ, हे सगळं तिघांनी मिळून जर समीकरण झालं होईल तर खरं तर कोकणाचा विकास व्हायला वेळ लागणार. झालाच आहे, त्याच्यापेक्षा अजून जास्त चांगला होईल. ठीक.